तर होममेड प्रोटीन पावडर बनवण्यासाठी मी बघा हे ड्रायफ्रूट्स घेतले आहेत। 100 ग्रॅम बदाम, 100 ग्रॅम काजू, 100 ग्रॅम पंपकिन सीड, 100 ग्रॅम सनफ्लॉवर सीड आणि 100 ग्रॅम फ्लॅक्स सीड। हे सगळं 100 ग्रॅमचं प्रमाण आहे। आणि फ्लेवरसाठी मी 4 इलायची घेतली आहे। इलायची टाकल्यानं त्याचा सेंट पण छान येतो आणि फ्लेवर पण प्यायला छान लागतो। यामध्ये तुम्ही आणखी ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता, जसं अक्रोड, पिस्ता, ओट्ससुद्धा टाकू शकता। खूप सारे ड्रायफ्रूट्स तुम्ही मनाने घेऊ शकता। मी सध्या हे 5च घेतलेले आहेत। मी दरवेळेस वेगवेगळे ॲड करत राहते, त्याच्यामुळे आता जे अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये हेच ड्रायफ्रूट्स अवेलेबल आहे, त्याच्यामुळे मी याचं प्रोटीन पावडर करत आहे। तर सर्वात आधी आपल्याला या सगळ्यांना थोडंसं गरम करून कढईमध्ये थोडंसं गरम करून घ्यायचं आहे। तूप टाकायचं नाही, फक्त ड्राय रोस्ट करून घ्यायचं आहे थोडंसं। हे बघा थोडंसं ड्राय रोस्ट करून घ्यायचं आहे, जास्त नाही गरम करायचं आहे आपल्याला, म्हणजे पावडर काढताना त्याला तेल सुटणार नाही। फक्त थोडंसं गरम करून घ्यायचं आहे। बघा मी गरम करून घेतले, हे थोडेसे गरम आहे तर आपल्याला गरमच मिक्सरमधून काढायचं नाही आहे, थोडंसं थंड होऊ द्यायचं 10-15 मिनिट आणि नंतर मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे। आता मी हे तुम्हाला 10-15 मिनिटांनंतर मिक्सरमधून काढून दाखवते। हे बघा मी याचं पावडर करून घेतलं आहे आणि एवढं बारीक आपल्याला पावडर करायचं आहे त्याचं। आता मी हे माझ्या मुलाला मी कसं खाऊ घालते, याचं शेक तयार करून खाऊ घालते मी त्याला, तर ते पण तुमच्यासोबत शेअर करते मी की मी ते कसं तयार करते। मी याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये आता मी याच्यामध्ये जे पेस्ट काढलेली आहे, पावडर काढलेलं आहे तेच भांडं आहे, त्याच्यामध्ये एक ॲपल टाकलं आणि बघा एक बनाना घेतला आणि डेट्स घेतले 2, ते पण आपल्याला याच्यात टाकायचं आहे। त्यामध्ये आता पावडर तयार केलेली ड्रायफ्रूट्सची ती पावडर टाकायची आहे 2 चम्मच। आता यामध्ये दूध टाकायचं आहे आणि बारीक स्मूथी काढून घ्यायची आहे। बघा स्मूथ पेस्ट एकदम स्मूथ तयार झालेला आहे। आता कसं लेकरांना पण खायला टेस्टी लागेल आणि हेल्दी पण।